आपण पाहतोय आपण आहोत बुर्ज खलिफा या ठिकाणी दुबईचा सुप्रसिद्ध टुरिस्ट पॉईंट. काही क्षणांवर पूर्वी आपण वरती होतो आणि काही सेकंदामध्ये आपण या ठिकाणी खाली आहोत. तो टूरिस्ट का एंट्री कहाँ पे? उस तरफ है टूरिस्ट का एंट्री. तो उधर है. तो वो लोग वहाँ से ऊपर दुबई मॉल से. अच्छा, दुबई मॉल से वो लोग को एंट्री. तो उनको कहाँ से? बैक से एंट्री है. जहाँ से अपन आए ना, हाँ. वो लाइन थी ना, लाइन नहीं थी अभी, अच्छा. लेकिन यूजुअली 1-1.5 घंटे 2 घंटे की लाइन रहती है. अभी तो टाइम 10:30 हो गए ना. बराबर. हाँ, टाइम ख़त्म हो गया. टूरिस्ट पॉइंट 11 बजे तक ही रहता है, लेकिन रात को थोड़ा कम हो जाता है ना, स्लो हो जाता है. बघा, हर्षदजींकडून आपल्याला ही माहिती मिळते की टुरिस्ट जे येत आहेत ते दुसऱ्या बाजूला आहेत आणि त्यांची इथे प्रचंड गर्दी असते. पण आता रात्रीची वेळ झाल्यामुळे थोडासा क्राऊड कमी झालेला आहे. आणि ही एंट्री आहे ही फक्त प्रायव्हेट लोकांसाठी आहे, जे या ठिकाणी वास्तव्य करतात, राहतात, त्यांच्याकरता आहे. इथे आपण स्वतः व्यक्तिगत फाउंटन पाहायला येऊ शकता. और टूरिस्ट को देखना है तो ऊपर से देखो. अच्छा, टूरिस्ट दुबई मॉल से देख सकते हैं. इधर पे क्या अकेला देख सकते हैं. हाँ, मतलब इधर पे कोई नॉर्मल आदमी नहीं आ सकता. या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला प्रवेश नाही आहे. काही जे इथले रेसिडेंट्स आहेत त्यांनाच प्रवेश आहे. म्हणजे निवांतपणे आपण एकांतामध्ये आपण हा या ठिकाणी फाउंटन बघू शकतो. सगळा वेगळा आनंद एकांतामध्ये घेऊ शकतो. का तर फक्त हर्षदजींचं या ठिकाणी घर असल्यामुळे हा सगळा आनंद आम्हाला या ठिकाणी घ्यायला मिळतो आहे. आपण ज्याप्रमाणे यॉटवरती गेलेलो होतो ते देखील बहिणीच्या नातेवाईकांचं यॉट होतं, त्यामुळे तिथला एक वेगळा आनंद आपण घेतला. ये वाटर पानी का कारण इतना क्लियर अभी बंद है थोड़ा. हाँ. जो इधर मेन फाउंटेन है ना, वो अभी बंद है. उसको रीडिज़ाइन कर रहे हैं. तो रीडिज़ाइन करने के टाइम पे उन लोगों ने पूरा स्क्रीन डाल दिया, पीछे बन रहा है.